हॅलो फ्रेंड्स, तर आज होता शनिवार असल्याकारणाने आपण जे आहे तर साबुदाणा खिचडी जी आहे बनवली. आज मला जे आहे स्पेशली माझ्या मित्रांना जे आहे तर नाश्ता द्यायचा होता, म्हणून मी जे आहे साबुदाणा खिचडी उपास असल्याकारणाने केले. आम्ही त्यानंतर जे आहे बिकानेरमधून जे आहे तर समोसे पण घेतले ज्यांना उपास नाही अशांसाठी. आणि आता आम्ही निघालो आहे ग्राउंडकडे. आता ग्राउंडवर पोहोचलो. इथे एक मित्र होता, त्याला आम्ही नाश्ता दिला जाग्यावरतीच आणि आम्ही तिथूनसुद्धा पुढे निघालो. कारण की तो मित्र चालला होता घरी. आता मी पोहोचलो आहे ग्राउंडवरती जे आहे तर क्रिकेट चालूच होतं. तर तिथून जे आहे तर आम्ही सर्वजण क्रिकेट खेळलो आणि आम्ही इथे नाश्ता करायला घेतला. बघा, सगळेजण जे आहे तर आपण आपल्या हाताने घेत होतं. थांबा म्हणायला कोणी म्हणजे थांबत नव्हतं आणि कोणी वाटून द्यायला तयार नव्हतं. त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या हाताने ज्यांनी त्यांनी घेतलं. आम्ही इथे फोटो सेशन केले आणि आमची क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहे घराकडे. घराकडे आल्यानंतर बघा अशा पद्धतीने जे आहे तर हे आमचं दररोजचं काम असतं. इथे जे आहे तर आम्ही शाळेच्या युनिफॉर्म जे आहे बनवतो आणि प्रत्येक शाळेचे आम्ही युनिफॉर्म बनवतो. फार ब्लेझर असेल किंवा तुमचं कुठल्याही पद्धतीचं काही जरी असेल तरी ते आम्ही बनवतो. हे माझं दररोजचं शेड्यूल असतं. तर इथे जे आहे तर हे पॅकिंग करून आता हे नंबरनुसार आपल्याला जे आहे शाळेला नेऊन द्यायचे आहे. तर आपण जे आहे इथून आता शाळेमध्ये निघालो आहे. शाळेमध्ये निघाल्यानंतर आपण पोहोचल्यानंतर आपण जे आहे तर शाळेमध्ये एंट्री करतो आहे. शाळेमध्ये एंट्री केल्यानंतर जे आहे तर आपल्याला हे सर्व व्यवस्थितपैकी, कारण का असतं तिथे एक मॅनेजमेंट असतं. मॅनेजमेंट म्हटलं की आपल्याला ज्यांच्याकडे देणार त्यांच्याकडे आपल्याला व्यवस्थितपैकी मोजून वगैरे हे सर्व काही द्यायचं असतं. तर आता शाळेमध्ये पोहोचल्यानंतर आता आपण जे आहे तिथले कोण जे कामाला असेल त्यांना जे आपण देणार, तर बघा मावशी होत्या. मावशीला जे आहे तर आपण हे पूर्ण ड्रेस